आदिशक्ती तुळजाभवानी, उभय हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। आज या युवा संकल्प दौऱ्याच्या समारोप सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित असणारे राज्याचे नेते, माझे मार्गदर्शक नामदार बाळासाहेबजी थोरात, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि खरं तर राजकारणातल्या दिलदार व्यक्तिमत्वांकडे बघून जिथं तरुणांना वाटतं राजकारणात यावं अशा स्वर्गीय विलासराव देशमुखांचे चिरंजीव अमित भैया देशमुख, ज्यांची कायम आम्ही T20 बॅटिंग अनुभवतो, फक्त इथंच नाही संसदेत पण अनुभवतो, ते खासदार निलेशजी लंके, खासदार भाऊसाहेबजी वाकचौरे, आमदार सुधीरजी तांबे, दुर्गाताई तांबे, रणजितसिंहजी देशमुख, रामोशी समाजाचे नेते वसंतरावजी चव्हाण आणि खरं तर ज्यांच्या नेतृत्वानं गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल 145 गावं तुम्ही पिंजून काढलीत, 500 किलोमीटरचा प्रवास केलात आणि एक स्वाभिमानाचं स्फुल्लिंग चेतवलं, त्या आमच्या भगिनी आमची जयाताई, व्यासपीठाला उपस्थित असणारे आपण सगळे मान्यवर, सगळे आजी माजी पदाधिकारी, आपण सर्वजण खरं तर यायला थोडा उशीर झाला, तुमचे अध्यक्ष थोडे धाकधूक होत होती, पण तब्येत बरी नव्हती खरं सांगतो 2 दिवस, आणि शिर्डीला लँड झाल्यानंतर आधी म्हटलं थोडा आराम करू, आराम केल्यानंतर मग सभेला येऊ, पण अंगात ताप होता तरी सुद्धा येणं कर्तव्य होतं। याचं कारण फार महत्वाचं, कारण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाले। महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघत असताना तुम्ही आणि मी पाहिलं, पायातली चप्पल विकत घेता येते हे माहिती होतं, गळ्यातला स्कार्फ विकत घेता हे माहिती होतं, अंगातला शर्ट विकत घेता येतो हे माहित होतं, पण आमदार आणि मंत्री सुद्धा विकत घेता येतात हे गेल्या 2-2.5 वर्षांनी पाहिलं। आणि मग माझ्यासारख्या कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माणसाच्या मनात प्रश्न निर्माण झाला, हे नेमकं राजकारण करायचं कशासाठी, हे नेमकं समाजकारण करायचं कशासाठी। आणि जेव्हा वादळ समुद्रात तयार होतं, ते वादळात जहाज भरकटायला लागतं, तेव्हा दीपस्तंभ समोर मार्गदर्शन करत असतो, तो सांगत असतो घाबरू नकोस, मी आहे, माझ्याकडे बघ। आणि राजकारणाच्या, महाराष्ट्राच्या राजकारणातले जे मोजके दीपस्तंभ आहेत त्यापैकी एक म्हणजे नामदार बाळासाहेबजी थोरात, आणि त्यामुळं येणं गरजेचं। सुसंस्कृत राजकारण काय असावं? अनेक जण मोठमोठे सध्या महाराष्ट्रात गमती सांगतात, इतके 1000 कोटीचा निधी आणलाय, तितक्या 1000 कोटीचा निधी आणला, या बिल्डिंग बांधली, त्या बिल्डिंग बांधली, एवढ्या इमारती उभ्या केल्या, पण केवळ इमारती उभ्या करण्याला विकास म्हणत नाहीत, तर संस्था उभ्या करून त्यातून माणसं आणि कुटुंब उभं करणं हे महत्वाचं असताना हे संगमनेर तालुक्यामध्ये 1, 2, 3, 4 नाही तर गेल्या 8 टर्म कोणी दाखवून दिलं असेल तर ते बाळासाहेब थोरात साहेबांनी दाखवून दिलं। आणि म्हणून या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता खरं तर उद्या सोलापुरात असणार आहे मी, सोलापूर जिल्ह्यामध्ये माननीय पंतप्रधान असणार आहेत, वेगवेगळे पोस्टर लागायला लागले महाराष्ट्रात। परवा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे पोस्टर लागले बटेंगे तो कटेंगे नावाने, आणि मग त्यांना खरंच प्रश्न विचारावा असा लागतो की बटेंगे तो कटेंगे कहने वालों जरा ये भी तो बता दो, बटेंगे तो कटेंगे कहने वालों जरा ये भी तो बता दो, क्यों काटा मराठी युवाओं का रोजगार और बांट दिया आपने गुजरात को। बटेंगे तो कटेंगे कहने वालों ये भी तो बता दो, क्यों काट दिया आपने महाराष्ट्र का स्वाभिमान और बांट दिया आपने गुजरात को। आणि असं असताना आता माननीय पंतप्रधान येत आहेत आणि माननीय पंतप्रधानांनी नवीन नारा दिला, एक है तो सेफ है। काय सांगितलं? एक है तो सेफ है। आम्ही बघतोय देशात एक ही तो सेफ है,
म्हणजे माननीय राहुलजी गांधींनी सांगितलं होतं संसदेमध्ये की हम दो हमारे दो की सरकार, म्हणजे दोन उद्योगपती आणि दोन नेते यांच्या सरकार. आणि आता माननीय पंतप्रधान म्हणतात एक ही तो सेफ है. आणि मग प्रश्न पडतो की विविधतेत एकता मांडणाऱ्या आमच्या 18 पगड जाती असतील, 12 बलुतेदार असतील, 16 अलुतेदार असतील, यांच्या सगळ्यांच्या अस्तित्वाला एका गाठोड्यात गुंडाळायचं, त्याला धर्माचं नाव लिहायचं आणि धर्माचं नाव लिहिल्यानंतर मोजक्यांच्या हातात सगळ्या देशाचा कारभार सोपवायचं हे कुठवर चालणार? आज भारतीय जनता पक्षाने जाहीरनामा प्रकाशित केला. मला पत्रकार बांधवांनी विचारलं की या जाहीरनाम्याविषयी तुमचं मत काय? मी म्हणलं लय भारी माणूस नेमलाय बाबा, निवडलाय. ज्यांच्या हातून जाहीरनामा प्रकाशित केला माणूसच भारी निवडला. माणूस कोण? केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई शहा. असं म्हणू नये लोकांविषयी. पण महत्वाची गोष्ट आहे की याच अमित भाईंना आम्ही 2014च्या निवडणुकीनंतर 15 लाख तो चुनावी जुमला था असं म्हणताना जर ऐकलं असेल तर 15 लाख चुनावी जुमला था म्हणजे माझ्या माता भगिनी इथं बसल्यात. माझ्या माता भगिनीने तर मागे लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हाच प्रश्न पडला. कारण मुळात योजना आली कुठून? तर लोकसभेला मतांची झाली कडकी, तेव्हा विधानसभेच्या आधी बहीण झाली होती लाडकी. आणि ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर माझ्या माता भगिनींच्या मध्ये हा प्रश्न खरं तर यायला पाहिजे आणि तो आलाय की चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई. इसलिए दादा भाई भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके. इसलिए दादा भाई भाऊ, गुलाबी रंग, दादा भाई भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके. आपको गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके. आणि म्हणून जेव्हा भारतीय जनता पक्षाचा हा जाहीरनामा येतो, हा जाहीरनामा आल्यानंतर प्रश्न पडतो, त्यामध्ये एक वाक्य लिहिलं जातं, ते तुमच्या माझ्या जखमांवर मीठ चोळणारं वाक्य असतं. त्यात लिहिलं जातं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार. आणि मग मान्य देवेंद्रजी फडणवीस, मान्य प्रधानमंत्री मोदी साहेब आणि अमित भाई शहा यांनी उत्तर द्यावं. ते गेली 2.5 वर्ष पक्ष फोडून चिन्ह चोरून तुम्ही जे सरकार तयार केलं, या सरकारमध्ये दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत. 8 शेतकरी दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतायत. महिन्याला 200 ते 250 शेतकऱ्यांच्या घरी या आत्महत्या होत आहेत. आणि या आत्महत्या होत असताना तुम्ही तोंड वर करून आता सांगता आता कर्जमाफी करतो. मग कशासाठी केलं होतं 2.5 वर्षापूर्वी हे सरकार? कशासाठी पक्ष फोडले होते? कशासाठी चिन्ह पळवली होती? कशासाठी सरकार स्थापन केलं होतं? हे सरकार केल्यानंतर जर 8 शेतकरी दिवसाला, विचार करा, दिवसाला जर महाराष्ट्रामध्ये 8 शेतकऱ्यांच्या घरात जर तिरडी उचलावी लागत असेल, 8 शेतकऱ्यांच्या जर अग्निसंस्कार करावा लागत असेल, 8 शेतकरी आत्महत्या करत असतील, तर मग या सरकारला नैतिक अधिकार उरतो का सत्तेत राहण्याचा? हा प्रश्न निर्माण होतो. वर सांगितलं जातं काही जीवनावश्यक वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठेवणार. माझ्या माता भगिनीने आत्ताच दिवाळी केली असेल, केली ना? करंजा करताना दिल्या ना सरकारला शिव्या, खोबरं 140चं 280 झालं. हा, आमचे दाजी सांगत होते बाई शंकरपाळ्या तळ, आणि बाई सांगत होती आहो त्यालाचा डबा वाढलाय 300 त्याचं काय करू? हे जेव्हा गोष्टी होत होत्या तेव्हा आठवा 2014ला आत्ताचे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस गळ्यात टाळ घालून टाळ कुटत फिरत होते. सोयाबीनला 7,000 भाव दिला पाहिजे, आठवतोय? सोयाबीनला 7,000चा भाव दिला पाहिजे म्हणून जेव्हा हे फिरत होते, 2014 ते 2024 पेट्रोल वाढलं दुपटीनी, डिझेल वाढलं दुपटीनी, खतं वाढली तिपटीनी, 450ची बॅग गेली आता 1700 वर. आणि सोयाबीन किती? 7,000च्या ऐवजी 3200, 3,000.
आणि मग हा प्रश्न विचारावा असा वाटतो की कशासाठी निर्माण केलं होतं पक्ष फोडून चिन्ह पळवून तुम्ही सरकार. आणि म्हणून जी महाविकास आघाडीची पंचसूत्री आहे तुमच्यापर्यंत पोचली. इथं फक्त लोकसभेला बहीण झाली म्हणजे लोकसभेला मतांची झाली कडकी सारखा विषय नाही. इथं महालक्ष्मी योजना आहे म्हणजे माता भगिनीला केवळ लाडकी म्हणायचं नाही, ती सुरक्षित व्हावी यासाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी आहे. माझी जर कन्या जन्माला आली तर तिच्या नावाने डिपॉझिट ठेवून ती 18 वर्षाची होईल तेव्हा तिला 1,00,000 रुपये मिळणारी योजना आहे. माझ्या माता भगिनींना वर्षाला 6 गॅस सिलेंडर मोफत मिळत असताना दर महिन्याला अकाउंटला 3,000 रुपये येणार आहेत. याला सक्षम योजना म्हणतात जी महाविकास आघाडीची. दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे, ही दुसरी गोष्ट आहे, शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतची कर्जमाफी आहे. 3 लाखापर्यंतची कर्जमाफी होत असताना त्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळण्याची गॅरंटी आहे. तिसरी गोष्ट रोजगाराची. आज भारतीय जनता पक्षाने सांगताना सांगितलं 25 लाख रोजगार निर्माण करणार. वाचलं का? मला कळना झाले नेमका प्रॉब्लेम हाय कुठे यांचा. कारण माननीय मोदीजींनी सांगितलं होतं हर साल, लक्षात आहे ना? नक्की. म्हणजे वर्षाला 2 कोटी रोजगार देणार हे माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं. आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष जर सांगत असेल की आम्ही 25 लाख रोजगार निर्माण करणार, तर कधीतरी माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी याचंही उत्तर द्यावं की वेदांता फॉक्सकॉन गेला, बल्क ड्रग पार्क गेला, टाटा एअरबस गेला, एवढे प्रोजेक्ट गेले तेव्हा आमच्या तरुणांच्या हातातोंडचा रोजगार तुम्ही हिरावून नेत होतात. त्याच्या बदल्यात कुठला प्रोजेक्ट तुमच्या पप्पांनी परत महाराष्ट्रात पाठवला याचं एकदा तरी उत्तर द्या. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आधी 2.5 लाख रोजगार पहिल्या 100 दिवसात आणि 12.5 लाख रोजगार हे पुढच्या 5 वर्षात तयार केले जातील. चौथी गोष्ट फार महत्वाची आहे. माणूस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, हॉस्पिटलमध्ये आपल्या घरचं कोणी ऍडमिट झालं की हॉस्पिटलची बिलं वाढत जातात. ही बिलं वाढत असताना अनेकदा पोरांच्या शिक्षणासाठी, लेकी बाळींच्या लग्नासाठी ठेवलेला जे काही पुंजी जमा केलेली असते ही पुंजी द्यावी लागते. कधी नातेवाईकांना फोन करावे लागतात, पै पाहुण्यांकडे हात पसरावे लागतात. ही वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून महाविकास आघाडी सरकारनं प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयांचा हा आरोग्य विमा देण्याचं ठरवलेलं आहे. आणि जी 5वी महत्वाची गोष्ट आहे, आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वेगवेगळे समाज आपल्या हक्कांसाठी लढतायत, न्याय्य हक्क मागतायत. मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, आमचा आदिवासी समाज असेल, आमचा ओबीसी समाज असेल, प्रत्येक समाजाची वेगळी मागणी आहे. आणि हे होत असताना एकमेकांमध्ये झुंज लावून देण्याचं पाप जे भारतीय जनता पक्षाने केलंय, यातून सुटका होण्यासाठी जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा ही 50% वर नेण्यासाठी महाविकास आघाडी काम करणार आहे. आणि या पंचसूत्रीसाठी माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. संगमनेर तालुक्याला वेगळं सांगायची गरज नाही. बरोबर बरोबर ना? कारण कधी कधी काही उपद्व्यापी बालका आपण कडेवर घेतो. म्हणजे मगाशी जसं लंके साहेबांनी सांगितलं तसे खबरीलाल सारखे मान्य महसूल मंत्र्यांनी काही उपद्रवी बालक इथं कडेवर घेतलेली आहेत. त्यामुळं कडेवर घेतलेल्यांचा राजकीय कडेलोट करणं हे तुमच्या हातात आहे. आणि जी घटना संगमनेरमध्ये घडली, म्हणजे जयाताईंनी ज्या घटनेचा उल्लेख केला, अशी जर विधानं होत असतील तर तुम्हाला एकच सांगायचंय, हे विधान झाल्यानंतर तळपायची आग मस्तकात गेली का नाही? कोणीतरी म्हटलं असेल जीभ हासडून दिली पाहिजे, कोणीतरी म्हटलं पाहिजे कानाखाली जाळ काढलं पाहिजे. तुमची निशाणी लय भारी आहे, निशाणी लय भारी आहे. म्हटलं तर हात आशीर्वादाचा आहे, म्हटलं तर हात मदतीचा आहे, आणि म्हटलं तर कानाखाली उठली की 5 बोटं उठणार आहे. पण आपल्याला संविधानिक पद्धतीने जायचंय. अशा कुठले लगेच टीव्ही वाले चालवतील, कधी होत नाही ती अमोल कोल्हेंची जीभ, असं कधी होणार नाही, असं कधी होत नाही. पण महात्मा गांधींनी सांगितलेली फार महत्वाची गोष्ट आहे, क्रोध को पालना सीखो.
म्हणजे साऊथ आफ्रिकेच्या स्टेशनवर, रेल्वे स्टेशनवर जेव्हा धक्का मारून काढून दिलं होतं, त्या रागामध्ये महात्मा गांधींनी कानाखाली पंजा उमटवला होता, क्रोध पाळला. आणि हा जो राग आहे, हा जो संताप आहे, हा जेव्हा व्यक्त झाला तेव्हा देश स्वतंत्र झाला. त्याला फार महत्वाचं योगदान महात्मा गांधींनी दिलं. त्याच पद्धतीनं ती घटना आठवा, तो संताप आठवा. आणि 20 तारखेला बाहेर जात असताना हा सगळा संताप ईव्हीएमच्या माध्यमातून निघत असताना ऐतिहासिक मताधिक्य हे बाळासाहेब थोरातांना मिळेल याची आपण प्रत्येकानं खबरदारी घ्या आणि ठणकावून सांगा, तू किती बी ताण, येत नसतोय बाण. म्हणजे निरोप शेजारच्या मतदारसंघातही जाईल, कारण बाण ताणणारे हात वेगळे आहेत असं कळते. त्यामुळे किती बी ताण, येत नसतोय बाण. सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. आमच्या आजीनी सांगितलं होतं लहानपणी, चोरीची गोष्ट कुणी अभिमानाने मिरवते? मला सांगा, चोरीची गोष्ट कुणाला पचती? कुणाला अभिमानाने सांगता येते? हे बघ गाडी आणली, चोरीने आणली, सांगता येते? नाही सांगता येत ना. मग महाराष्ट्रात तोच प्रॉब्लेम झालाय धनुष्यबाणाचा आणि घड्याळाचा. चोरलेली गोष्ट अभिमानानं मिरवता येत नाही. आणि बाळासाहेब थोरातांना ऐतिहासिक विजयापासून रोखायला अजून कोणाची हिंमत नाही. एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.